तर नमस्कार मित्रांनो, आपल्या माऊली सैन्य पोलीस भरती कॅम्पमध्ये खूप खूप स्वागत आणि आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ऋतिक भेरे, ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र गाजवला असं म्हणता येईल. की आता जी काही पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये 150 पैकी मित्रांनो तब्बल 147 मार्क घेतलेले आहेत. म्हणजे कदाचित तुमच्या मनाला प्रश्न पडत असेल की बाबा हे शक्य कसं आहे. तर याचं एक गूढ रहस्य स्वतः आपण ऋतिक भेरेकडून समजून घेणार आहोत. ते स्वतः आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. नमस्कार ऋतिक. नमस्कार सर. ऋतिक, हे जे सगळं घडलं आता 147 मार्क आल्यानंतर जो अपेक्षित होते का 147 मार्क येतील म्हणून यावेळेस असं वाटलं होतं का परीक्षा दिल्यानंतर? अपेक्षित तर नव्हतं, कारण माझं टार्गेट होतं फक्त ग्राउंडला 45 प्लस घ्यायचं आणि 90 प्लस घ्यायचं आणि भरती व्हायचं, असं माझं एवढंच टार्गेट होतं. पण 45 प्लस ग्राउंडला घेतल्यावर, लेखीला 90 प्लस घेतल्यावरती 100% आपण टॉपच येतो एवढं माहिती होतं मला, आणि टॉप आलो पण 147 मार्क. बरं. नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रात पहिला आलेला क्रमांक बघून खूपच आनंद झाला असावा. थँक्यू नक्कीच सर. मला दुसरं असं विचारायचं आहे की आपले बरेच विद्यार्थी मित्र पोलीस भरती करत आहेत, तर खरी प्रेरणा आता तुमच्यापासून भेटणार आहे, तुमच्याकडे पाहणार आहेत. कारण की आतापर्यंतचा भूतकाळ बघितला, सगळ्यांचे मार्क बघितले, वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या परीक्षा होतात, पण मला वाटत नाही की बाबा एवढे 147 मार्क घेतील. आणि तर आपण एका विषयाकडे संदर्भाने बोलू, लेखीचं बोलू, ग्राउंडचं बोलू, जे की आपले विद्यार्थी मित्र तयारी करतात त्यांच्यासाठी तुमचं मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं राहील. तर ऋतिक, माझा सगळ्यात पहिला असा प्रश्न आहे की तुम्ही भरती करण्याचं कधी ठरवलात? सर, कसं झालं, माझा भाऊ स्वतः पोलीस आहे, मग त्याकडूनच मला मार्गदर्शन वगैरे भेटलं. माझं 12वी झाल्याच्या नंतर माझं असं पोलीस भरती वगैरे करण्याचा काही हेतू नव्हता. माझं टार्गेट होतं PSI होण्याचं. पण कसं झालं, माझं 18 वर्ष पूर्ण झाली आणि तेवढ्यात भरती निघाली. नशिबाने मला पहिला अटेम्प्ट द्यायला भेटला. त्यामुळे असं 12वी झाल्याच्या नंतर मला पहिला अटेम्प्ट द्यायला भेटला. त्यात फक्त ग्राउंड वगैरे आणि लेखी पण एवढी चांगली नव्हती, पण तो अनुभव भेटला. त्यानंतर दुसऱ्या भरतीत कारागृहाला लागलो, असं झालं. आणि त्यानंतर यावर्षी CPला लागलेलो. वा, खूप छान. म्हणजे बघा, सुरुवात केल्यानंतरही पहिल्या भरती सिलेक्शन झालं नाही, पण एक होतं की पोलीस पॅशन होतं तुमच्याकडे की जायचं PSI तरी व्हायचं. बरोबर का? आणि भावाची प्रेरणा होती, बरोबर ना? त्यामुळं तुम्ही हे पाऊल ह्या दृष्टिकोनातनं उचललं, प्रशासनात जाण्याचा निर्णय घेतला. खूप अभिनंदन. 22व्या वर्षी तुम्ही पोलीस झालात. चला तर मित्रांनो, दुसरा एक प्रश्न माझ्या मनाला असं पडतोय की तुमच्याही मनाला बरेच प्रश्न पडत असतील, पण तुमचाच एक प्रश्न विचारतो मी पुन्हा रोहितला, की रोहित, हे तयारी करत असताना हे ग्राउंडची तयारी ज्यावेळेस पहिल्यांदा सुरुवात केली, की ग्राउंडचं सुरुवातीपासून म्हणजे 12वीपर्यंत छोटासा मैदानात जाण्याचा नाद होता, की एकदम काहीच नसताना सुद्धा मैदानाची पार्श्वभूमी, कधी ग्राउंडला गेलं नसताना, की 12वी नंतर सुरू केलं? भानगड काय आपलं? सर, माझं कसं थोडंफार स्पोर्ट्स बॅकग्राऊंड आहे बघायला गेलं तर, कारण शाळेपासून मी खो खो वगैरे खेळतच होतो. त्यानंतर क्रिकेट खेळत होतो 11वीपासून, त्यामुळे थोडाफार होतं, एवढं नाही. पण पहिल्या भरतीत पण मला 40 मार्क होते ग्राउंडला, मनासारखं नव्हतं गेलं. लेखीला बसलेलो, पण ग्राउंड आणि लेखी एवढी नव्हती. पण नंतर दुसऱ्या भरतीला ठरवलं की आपल्याला ग्राउंड कसं पण 45 करायचं आहे आणि लेखीला 90 प्लस मार्क घ्यायचे आहेत, तेव्हा कुठेतरी आपण जाऊन होणार, हा मनात थोडाफार आत्मविश्वास पण होता. त्यामुळे सेकंड भरतीलाच मी वयाच्या 20व्या वर्षी कारागृहाला लागलो आणि यावर्षी भाग्य माझं असं की टॉपर झालो मुंबईत, माझ्याच जिल्ह्यात 147 मार्क घेऊन. वा, खूप अभिनंदन. पुन्हा एक प्रश्न पडतो की बाबा, मग ग्राउंडची आता नव्हती तशी, पण स्पोर्ट्समध्ये होतात तुम्ही, बरोबर का? पण आता हे 50 पैकी तुम्ही तब्बल ग्राउंडमध्ये 48 मार्क घेतले. आता हे 48 मार्क घेत असताना जे तुमचे 2 मार्क कमी पडले, ते कशामध्ये गेले तुमचे कमी पडले? तर माझं गोळा आउट ऑफ होता, माझं 100 मीटर पण आउट ऑफ होतं आणि 1600 मीटरमध्ये फक्त माझे 2 मार्क गेलेले, तेवढेच. बरं. पण आता असं आहे की बऱ्याच लोकांना 100 मीटर आहे, आता पहिला इव्हेंट आहे 100 मीटर, पण 100 मीटर ज्यावेळेस पोरगा प्रॅक्टिस करतो ना, तर बरेच लोकांचे, आमच्या विद्यार्थ्यांची समस्या असतात, आम्हाला विद्यार्थी देखील विचारतात की बाबा सर 100 मीटर मला आउट ऑफच जात नाही, खूप प्रयत्न करतोय, खूप प्रयास करतोय, दररोज मेहनत करतोय त्याच्याविषयी, पण माझं 100 मीटर आउट ऑफच होत नाही. अशा विद्यार्थ्यासाठी तुमच्याकडे काही सजेशन आहे का, मार्गदर्शन करा? नक्कीच सर, नक्कीच. कारण माझंही सुरुवातीला जेव्हा मी भरती दिलं तेव्हा माझं 100 मीटर काय आउट ऑफ नव्हतं. पहिल्या भरतीत पण माझं 10 मार्काचं गेलेलं. दुसऱ्या भरतीत माझा CPला मायक्रो सेकंडनी मार्क गेले, त्यामुळे 12 मार्क्स भेटले. पण तिथेच माझं कारागृहाला आउट ऑफ पडलेलं, कारण माझं टायमिंग चांगला आलेला तिथे. पण ते फरक मला पडला तिथे स्टार्टचा, कारण एका ठिकाणी स्टार्ट चांगला नाही बसला आणि एका ठिकाणी चांगला बसला, त्यामुळे 45-48 असं झालं. 45 सिटीला भेटले मला आणि 48 कारागृहाला
भेटले. मग ते कसं झालं की 100 मीटरसाठी नंतर मग मी ठरवलं स्टार्टच चांगलं करायचं, कारण स्टार्टवरतीच 100 मीटर आहे. त्यामुळे स्टार्टसाठी मी वर्कआउट वगैरे करत होतो. रबर घेऊन रबरने स्टार्ट वगैरेची प्रॅक्टिस करायचो. त्यानंतर हिल रनिंग, त्यानंतर स्टिअर्स वगैरे मारायचो. म्हणजे हप्त्यातून 2 दिवस तरी 100% म्हणजे 100 मीटरसाठीच देत होतो खास करून, कारण 1600कडे एवढं लक्ष नव्हतं देत, कारण 100 मीटर मला आउट ऑफच करायचं होतं असं. आणि त्यानंतर जास्तीत जास्त कसं 100 मीटरला लेग वर्कआउटवरती तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे पायात ताकद असेल आणि हाताची थोडीफार कोऑर्डिनेशन होत असेल ना, तर 100 मीटर 100% आउट ऑफ जाते आपलं. अच्छा, बरं. ठीक आहे, आता 100 मीटरचं ठीक आहे, पण बऱ्याच लोकांचा आणखी दुसरा एक प्रश्न आहे ग्राउंडच्या बाबतीमध्ये. आता 100 मीटरचा एक इव्हेंट झाला, दुसरा गोळाफेक. आता बरीच लोक म्हणतात की बाबा आता मला गोळा जात नाही, मग आता गोळा जात नाही अशा लोकांना नेमकं काय करावं, किंवा काही त्याच्यासाठी डाईट वेगळा स्पेशल घ्यावा लागेल का, किंवा त्याच्यासाठी काही स्टेप्स आहेत का, की जेणेकरून गोळा परफेक्ट आणि परिपूर्ण जाईल आणि आउट ऑफ मार्क भेटतील. तर थोडंसं आपल्या विद्यार्थ्यांना गोळ्याविषयी काही सांगता येईल का? नक्की सर. कसं आहे सर, माझा अनुभव सांगतो. गोळ्याला ना खूप जणांचा गैरसमज असतो की गोळ्याला फक्त हाईट बॉडी लागते, ताकद असेल तरच गोळा जातो. पण असं खरंच काही नाही. बारके बारके पोरं असतात म्हणजे ज्यांच्याकडे हाईट बॉडी नसते, ते पण गोळा आउट ऑफ टाकतात. फक्त त्यासाठी पाहिजे आपली टेक्निक चांगली पाहिजे. त्यासाठी तुमचा हाताचा प्रॉपर झटका असेल, तुम्हाला वर्कआउट वगैरे माहिती असेल ना, 100% गोळा आपल्या 2 महिन्यात आउट ऑफ जातो. त्यासाठी फक्त तुम्हाला वर्कआउट वगैरे रबरचा वर्कआउट जो मी केला, रबरचा वर्कआउट केला. त्यानंतर 90 सूर्यनमस्कार मारत होतो. त्यानंतर 20 पुशअपचे सेट अशा 3-3चे रिपिटेशन मारत होतो. त्यामुळे कसं माझ्या हाताची ताकद पण वाढत होती आणि थोडाफार शोल्डरचा एक्सरसाइज बरोबर आपली झटक्याची पण प्रॅक्टिस होत होती. असं एवढं केलं ना तरी पण 100% गोळा आउट ऑफ जाते. अच्छा, थँक्यू. आता तिसरा एक इव्हेंट आहे आपल्याला 1600 मीटर, की तुमचे त्याच्यात 2 मार्क कटले. मग मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे की बाबा 1600 मीटर मारत असताना तुमचे 2 मार्क कमी झाले, म्हणजे नेमकं असं तुम्हाला का वाटतं की बाबा 2 मार्क हे आपले गेले, पण कशामुळे गेले, की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचे जाणार नाहीत, त्यासाठी काय सांगाल तुम्ही? सर 1600 मीटरसाठी मला पण असं इच्छा होती की 50 पैकी 50 ग्राउंडला घ्यायचे. पण 1600 मीटरसाठी कसं थोडंसं 2 इव्हेंटकडे लक्ष देणं थोडं जमत नव्हतं. कारण कसं आहे, पोलीस भरतीला 100 मीटर आहे, गोळाफेक आहे, त्यानंतर 1600 मीटर आहे. तर कसं गोळा तर माझा आउट ऑफ होताच. मग त्यामुळे मी 100 मीटर आणि 1600 मीटरपैकी ठरवलं की एक इव्हेंट कोणतंही आउट ऑफ करायचं. आणि मी 100 मीटर केला, पण गोळा तर आउट ऑफ होत होता आधीपासूनच माझा. आणि मग नंतर 1600साठी मी जास्तीत जास्त रिपिटेशनची भर दिली. म्हणजे जेव्हा माझं ग्राउंड होतं त्या 1 महिना पहिला रिपिटेशन. म्हणजे काय काय लोकांचा गैरसमज असा आहे की सर 1600 मीटर हा लॉंग इव्हेंट आहे, पण खरं बघितलं गेलं ना तर 1600 मीटर हा शॉर्ट इव्हेंट आहे. कारण त्यासाठी तुमची जास्तीत जास्त रिपिटेशन वगैरे असेल 800च्या, 1000च्या, 1200च्या, तर 1600 मीटर 100% आउट ऑफ वगैरे पण जातं. तर काय काय लोक काय करतात की 1600 मीटरसाठी 2,000 2 किलोमीटरच्या, त्यानंतर 3 किलोमीटरच्या अशा रिपिटेशन मारतात. त्याची गरज नसते. तुम्ही प्रॉपर वर्कआउट वगैरे केला ना, 4 दिवस जरी 1600ला दिले आणि 2 दिवस 100ला दिले तरी पण 1600 मीटर बॅलन्स तरी राहते. कमीत कमी माझ्यासारखं 18 मार्काचं तरी पडेल, एवढी गॅरंटी देतो सर. यस. बरं, म्हणजे एकंदरीत आता तुम्ही 1600 मीटर असेल, 100 मीटर असेल, गोळाफेक बोलले, पण माझ्या ग्राउंडच्या बाबतीमध्ये आणखी एक प्रश्न आहे. बरेच विद्यार्थी मित्र आम्हाला असा पण प्रश्न करतात की सर डाएट नेमकं काय घ्यायचा. मग आता मी तुम्हाला प्रश्न करतो की हे तुम्ही सगळं पोलीस भरतीचं एवढं वर्कआउट करत असताना 100 मीटर असेल, 1600 असेल, गोळाफेक असेल, काय असं स्पेसिफिक डाईट होता का, किंवा तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे की विद्यार्थी मित्रांना की डाईटमध्ये काही प्रॉपर घेणं गरजेचं आहे का तुम्ही घेता होतात का, त्याबद्दल? सर कसं आहे माहिती आहे का, आपण वर्कआउट वगैरे करताना थोडंफार आपलं मसल लॉस होतात. त्यासाठी आपल्याला डाएट वगैरे घेतलंच पाहिजे, कारण आपलं वर्कआउट हार्ड होत असतं 1600 मीटरचा, 100 मीटरचा. त्यानंतर मग रिकव्हरीला टाईम पाहिजे असेल तर आपल्याला प्रॉपर डाएट वगैरे घेणं गरजेचंच आहे. मग त्यासाठी तुम्ही नॉर्मली जरी उकडलेले कडधान्य वगैरे झाले, त्यानंतर अंडी नसेल घेत तर पनीर वगैरे, किंवा त्यानंतर चिकन वगैरे झाले, नॉनव्हेज वगैरे असेल तर. त्यानंतर तुम्ही एक चांगलं जर तुमच्याकडे बजेट वगैरे असेल, पैसे वगैरे असेल तर तुम्ही प्रोटीन वगैरे पण घेऊ शकता. आता मी यूज करत होतो MBचा प्रोटीन घेतलेलं मी, कारण मला तिथे कारागृहला असताना जेवण वगैरे चांगलं नाही भेटायचं. जेवढं घरी भेटायचं तेवढं तिथे नाही भेटायचं त्या तुलनेत. म्हणून मी MBचं प्रोटीन वगैरे घेतलेलं एकाच महिना, लास्टच्या ग्राउंडच्या 1 महिना आधी असं. बरं, म्हणजे एकंदरीत ग्राउंडसाठी डाएट पण महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तरी एकंदरीत मला वाटते हे ग्राउंडच्या समस्या काही विद्यार्थी मित्रांच्या अशा असतात. मला वाटतं तुम्ही जसं फॉलो केलेलं आहे तशा पद्धतीनं तुमचं अनुकरण करण्यास काही लोक उत्सुक असतील तर ते नक्कीच करतील असं मला वाटतं. पण ग्राउंडची एक बाजू झाली,
आता जी की ग्राउंड पास झाल्यानंतर आपली दुसरी बाजू असते ती म्हणजे लेखी परीक्षेची, बरोबर का? कारण दोन गोष्टीचा जोपर्यंत संगम साधत नाही कोणत्याही गोष्टीमध्ये परफेक्ट असून चालणार नाही, असं एकंदरीत आहे. मग आता हे सगळं करत असताना तुम्हाला ह्या स्पर्धा विश्वामध्ये पोलीस भरतीच्या हे सगळी तयारी करत असताना मग सगळ्यात महत्त्वाचा मार्गदर्शक पण महत्त्वाचा आहे, गुरु महत्त्वाचा आहे. जसं तुम्ही पण एक शेवटचा एक प्रश्न असा माझा ग्राउंडचा पण होता, लेखीकडे येऊया की शेवटचा म्हणजे ग्राउंडमध्ये तुम्ही वैयक्तिक करत होतात हे ग्राउंडच्या बाबतीमध्ये विचारायचं राहिलं म्हणून विचारतो. काही लोकांची शंका असते की ग्राउंड हे तुम्ही एकटे करत होतात की मित्रासोबत आणि तुम्हाला गुरु होते का कोणी ग्राउंडसाठी वगैरे? हो सर, मला तर भावाचं मार्गदर्शन तर होतंच मला ग्राउंडचं वगैरे आणि लेखीचं दोघांचं पण. पण माझा ग्रुप होता स्वतः, माझे मित्र वगैरे होते. मी गोरेगावला असलो तरी तिकडे मित्रांबरोबर जेवढं होईल तेवढं मित्रांबरोबर प्रॅक्टिस करायचो. कारण ग्रुप असेल ना तर चांगलं राहते, आपल्याला ग्राउंड वगैरे पण सपोर्ट भेटतोय थोडाफार. आणि एकटं आता ते लोक नाही आले तर बाय केस मी करायचो, स्वतः पण करायचो. असं पाहिजे की कोण नाही आलं तरी तुम्हाला एवढी तयारी पाहिजे की तुम्ही स्वतः जाऊन केलं पाहिजे, तेवढी मनात जिद्द पाहिजे तेवढी तुमच्या. हो. आणि तिथे मी कारागृहला ड्युटीला होतो, तिथे पण माझे कारागृहचे बॅचमेट वगैरे ते पण तयारी वगैरे करायचे, त्यांच्याबरोबर पण मी जाऊन वगैरे तयारी वगैरे करायचो. म्हणजे जास्तीत जास्त माझ्याबरोबर ग्रुप बरोबरच प्रॅक्टिस केली. बरं. म्हणजे एकंदरीत ग्रुप बरोबर प्रॅक्टिस, एकमेकांना प्रेरणा भेटते. हो. आणि जरी समजा एखाद्या दिवशी ग्रुप नसला तर तुम्ही एकटे जायचा, हो. कारण तुमच्या मनामध्ये जिद्द होती, बरोबर का? आणि तुम्ही अंतःकरणातून पेटलेला होता हो. की बाबा जरी कधी माझे जे काही संगतीदार आहेत, जोडीदार आहेत, मित्र आहेत, ते जरी थकले तर मी थांबणार आहे, आपल्याला काही यंदा पद काढायचंच आहे, असं तुमचं 100% ठरलं होतं. वाक्या बात आहे. म्हणूनच मला वाटतं ऋतिक तुम्हाला 48 मार्क आलेले आहेत. आनंद आहे. पुन्हा एकदा आपण लेखीच्या विषयाकडे येऊया. लेखीची तयार करत असताना तुम्ही आता प्रत्येक विषय महत्त्वाचाच असतो त्या पद्धतीनं. आता तुम्ही 100 पैकी 94 मार्क लेखीमध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला गणित बुद्धिमत्तामध्ये म्हणजे तुमचे 6 मार्क जे कटलेले आहेत ते कशामध्ये कटले सांगचाल का? 6 मार्क सर, माझं एक सिली मिस्टेक झालं ग्रामरमध्ये, त्याच्यामध्ये माझा 1 मार्क गेला आणि बाकीचे 5 मार्क जी केमध्येच गेले. ते तर म्हणजे अननोन प्रश्न होते, त्यामुळे म्हणजे कधी वाचण्यात आले नव्हते त्यामुळे तिथे मार्क गेले. आणि मॅथ्स रिजनिंग माझा आउट ऑफ आला, कारण तो माझा स्ट्रॉंग पॉईंट होता, मॅथ्स रिजनिंग आणि मराठी व्याकरण, जे म्हणजे मनासारखं गेलं माझं. बरं. आता एकंदरीत आता सर्वप्रथम मॅथ रिजनिंगची तयारी करत असताना आपण मॅथ रिजनिंग तुमचं मुळामध्ये बऱ्यापैकी होतं, बरोबर. पण पुन्हा एकदा तुम्हाला मार्गदर्शकाच्या रूपामध्ये, जसं ग्राउंडच्या बाबतीमध्ये जरी कुणी मार्गदर्शक नसला तरी भावांच्या रूपानं सतत मार्गदर्शक होतात तुम्ही. त्याच्या अगोदर कारागृह पोलीस झाला होतात, ते जोड होती, मग ते एकंदरीत घडून आलं. पण गणित बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शक करण्यासाठी तुम्ही कुणाचा आधार घेतलात, कोणती पुस्तकं वापरलात, यूट्यूब चॅनल कुणाचं पाहिलात का, असंही मला या विद्यार्थ्यांना सांगावंसं वाटेल, तुमच्याकडनं ऐकावंसं वाटेल. हो सर, नक्कीच. कसं गणिताचा बेस चांगला असला पाहिजे, त्यानंतर मग थोडंसं मला ॲडव्हान्स वगैरे करायचं होतं, त्यामुळे मी तुमचीच बॅच म्हणजे सुशील कोरे सरांची बॅच लावली होती. आणि त्यानंतर बॅच झाल्याच्या नंतर पण मी कंटिन्यू यूट्यूबवरती PYQचे वगैरे लेक्चर बघत होतो. त्याचा फायदा एवढा मला झाला की मला इथे मुंबई सिटीला एकही गणित मी चुकू दिलं नाही. आणि ते बॅच जरी केली ना तरी पण मी गॅरंटी देतो की तुमचा एकही मार्क जाणार नाही. वा. म्हणजे तुम्ही माझी स्वतःची म्हणजे आपण इंटरव्ह्यू मी तुमचा घेत आहे आणि मी योगायोगानं ऋतिकचा गुरुच आहे असं, पण तुम्ही त्या बॅचमधनं मी तर पूर्ण कंटेंट देण्याचा प्रयत्न केला होता. एकदम ती बॅच म्हणजे गावाकडच्या 10वीच्या पोरापासनं जरी गेल्या वर्षी एखाद्या मार्गाने गेला असला पोलीस भरतीला तर तशा पोरापर्यंत प्रत्येक संकल्पना असेल, ट्रिकच्या माध्यमातून, बेसिकच्या माध्यमातून सगळे PYQ कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता. आणि ते तुम्हाला मला वाटतं त्याचा नक्कीच फायदा झाला असावा. नक्की मला वाटतं तुम्ही ऋतिक मला वाटतं यूट्यूबचे वगैरे व्हिडिओ बघितला असाल, जे आपले जिल्हा विश्लेषण आहेत, पाहिलेत का? हो, सगळे बघून काढलेले तुमचे व्हिडिओ. बरं. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला 50 पैकी 50 गणित बुद्धिमत्तेमध्ये आले. ओके. दुसरी बाजू बघा ही की आता तुम्ही मराठीच्या बाबतीमध्ये हे संबंध तयारी करत असताना कोणकोणत्या पुस्तकाचा किंवा मार्गदर्शकाचा आधार घेतलात का? सर हो, मराठी व्याकरणासाठी मी बाळासाहेब शिंदेचं सरांचं पुस्तक यूज करत होतो. त्यातून जो थेअरीचा भाग आहे तो पूर्ण चांगला पाठ केलेला, म्हणजे जे समजून घ्यायचे टॉपिक्स आहेत ते समजून पण घेतलेले आणि पाठांतर पण केलेलं. पण माझ्या जास्तीत जास्त चुकायचं ते शब्दसंग्रह, म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी वगैरे. मग ते मी सह्याद्रीमधून केलेलं, कारण सह्याद्रीमध्ये एकदम ते शॉर्ट सांगितलं आणि चांगलं सांगितलं आहे त्यामुळे ते तिथे केलेलं. त्यामुळे माझं मराठी व्याकरण चांगलं झालेलं बऱ्यापैकी. अच्छा. म्हणजे तुम्ही मराठी व्याकरणामध्ये फक्त तुमचा एकच मार्ग गेला. हो. ठीक आहे.
त्यानंतर हे सगळं एवढं जी केचं आता सामान्य ज्ञान म्हणजे जी के जी एस त्याच्यामध्ये मग हे सगळी तयारी करत असताना पोलीस भरतीच्या मनांना की मुलांना फार प्रश्न निर्माण होतात की बाबा एवढा मोठा विषय आहे आणि त्या विषयाचा अभ्यास कसं करावा. मग आता तसं जी के जी एसमध्येही तुमचे मार्क कटलेत. मग हे सगळं पेपर आल्यानंतर किंवा जी के जी एसचा अभ्यास करत असताना म्हणजे कोणत्या मार्गदर्शकाची किंवा काय कोणते बुक वापरत होतात यासंबंधी काय तुम्ही मार्गदर्शन कराल? सर जी केचं कसं आहे, जी के जेवढं कराल तेवढं कमीच आहे. त्यामुळे माझा सुरुवातीपासून वीक पॉईंट हा जी केच होता. त्यामुळे गेल्या वर्षी पण मी सिटीला राहिलो याचं मुख्य कारण म्हणजे जी केच आहे. त्यानंतर मग मी ठरवलं की आधी जी केवरती फोकस करायचं. मी जास्तीत जास्त जी केवरती फोकस केला कारण मॅथ्स रिजनिंग आणि मराठी व्याकरण घट्टच झालेलं. त्यामुळे जी केसाठी मी सह्याद्री करिअर अकॅडमी उमेश रुपनवार सरांचं सह्याद्रीचा ठोकळा वापरत होतो आणि थोडंसं ॲडव्हान्स करायचं होतं त्यामुळे मी तात्याचा ठोकळा वापरत होतो पोलीस भरतीचा. त्यातून माझं जी के वगैरे चांगलं झालेलं. अच्छा, म्हणजे जी केची मजबूत बाजू तिथं झाली. हो. म्हणजे एकंदरीत तुम्हाला जी केचे जे काही प्रश्न आले होते मुंबईमध्ये हो. बरोबर का, असं वाटलं का तुम्हाला की ती तुम्ही वाचनातले आले होते का वेगळे आले होते का तुम्ही कशा पद्धतीने ते टॅकल केले? हो. वाचनातले होते का? सर काय काय प्रश्न आहे ना वाचनातले नव्हते. म्हणजे 5 ते 6 प्रश्न असे होते सायन्सचे किंवा दुसऱ्या सब्जेक्टचे, ते म्हणजे असं वाचनाच्या बाहेर होते, म्हणजे पलीकडचे होते, ते माझे चुकले. पण माझं असं होतं की PYQ चुकायला द्यायचं नाही. ते PYQ वरती माझी चांगली कमांड होती, त्यामुळे ते PYQ माझे चुकले नाही, त्यामुळे जी केला पण माझा चांगला स्कोर आला. अच्छा, बरं. म्हणजे तुम्ही मला वाटतं सगळ्यात यशाचा मूळ मंत्र म्हणजे PYQ पण आहे. हो. सगळ्या म्हणजे सगळे विद्यार्थी आपला जो काही बघत आहेत, तुम्हाला पाहत आहेत, तुम्हाला ऐकत आहेत, त्या लोकांना तुम्ही नक्की सजेस्ट कराल वाटते मला हो. PYQचा अभ्यास झाला पाहिजे, नक्की. 100% झाला पाहिजे. पण मला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट वाटते की बरेच लोक म्हणतात सर पोलीस भरती करतो आपण, मी अभ्यास करतोय, पण काही जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे की बाबा तुम्ही किती अभ्यास करत होतात, किती तास अभ्यास करत होतात. तुमचा प्रश्न विचारतो मी, किती तास अभ्यास केला? म्हणजे आता तुम्ही महाराष्ट्रभर टॉपर आहात, सगळं माहीत आहे लोकांना, 147 मार्क घेतले, पण हे सगळं करत असताना तुम्ही दिवसाचे तर जो जॉब करत होतात कारागृह पोलीस हो. होतात बरोबर का, मग तुम्हाला अभ्यासासाठी किती वेळ भेटायचा, मग किती तास अभ्यास करायचो, कसं काय असेल गणित त्याचं? सर मुळात मी जेव्हा ड्युटीला वगैरे होतो तेव्हा मला 8 तास ड्युटी करून 5 ते 6 तास जास्तीत जास्त भेटायचे. मग त्यात पण मी जास्तीत जास्त रिव्हिजनवरती आणि पेपर सॉल्विंगवर भर दिला, कारण सगळं करण्यात अर्थ नव्हता. मग त्यामुळे मी जास्तीत जास्त पेपर सॉल्विंगवर भर दिला. त्यामुळे माझं पेपर सॉल्विंगमध्ये पण सगळे सब्जेक्ट कवर होते ते. आणि त्यानंतर आहे ना पूर्ण ह्याचं कसं असतं, म्हणजे अभ्यासाचं शेड्यूल प्रॉपर 8 तास जरी आपण केला ना तरी पण खूप होतं. आपण काय करतो, क्वांटिटीकडे जास्त लक्षात देतो, म्हणजे 12 तास 14 तास असा अभ्यास करायला जातो, पण त्याला अर्थ नाही. तुम्ही प्रॉपर 8 तास जरी अभ्यास केला तरी खूप होतं. त्यातून जेवढं फक्त तुम्ही काय करताय दिवसभरचं प्रॉपर नियोजन असलं तर 100% आपला स्कोर चांगला जातो आरामात. बरोबर. म्हणजे असं तुम्ही दिवसभर 6 किंवा 7 तास अभ्यास केल्यानंतर संध्याकाळी झोपत असताना वाटत होतं का आज काहीतरी अभ्यास केलो, आपल्या लक्षात आहे का, असं काही रिकॉल वगैरे करत होतं का संध्याकाळी? हो सर, माझं कसं होतं की असं पेपर सोडवलं तर असं वाटायचं काहीतरी केलंय, मग ते पेपरमध्ये जे चुकलंय मग तेच रात्री लक्षात यायचं. मग मी पुढच्या दिवशी परत घ्यायचो, म्हणजे हे टॉपिक कसा चुकला, हा तर आपल्याला येत होता, कसा चुकला, मग त्यावरती मी जास्त फोकस दिला. मग त्यामुळे मग पुढच्या पेपरला तो जर प्रश्न आला तर मी आरामात टॅकल करत होतो. असं करत करत माझा स्कोर वाढत गेला. अच्छा, म्हणजे खरं तर आता मला रोहित तुमच्या बोलण्यावरनं मला तुमच्या यशाचं गूढ रहस्य कळाले. म्हणजे तुम्ही जर एखादा पेपर सोडवला म्हणजे लगेच तुम्हाला म्हणजे कोणता घटक तुमचा चुकला लगेच त्याच्यावरती काम करायचं, हे एक तुमची सचोटी म्हणावं लागेल. बरोबर, म्हणजे तुमच्या यशामागचं कारण असू शकतंय. पण मला काय म्हणायचं, हे मुलं जर समजा 100% समर्पक एखाद्या मुलाला एवढे मार्क घेण्यासाठी तुमच्यासारखे असं महाराष्ट्रभर टॉपर येण्यासाठी उद्याची परीक्षा देत असताना सगळ्यात महत्त्वाचं पेपर जी काही झालेले आहेत पेपर PYQ ते सगळे वेळ लावून सोडवणं महत्त्वाचं आहे का? हो सर, पेपर आहे ना वेळ लावूनच सोडवला पाहिजे. त्यामुळे आपला प्रॉपर पेपरचा टायमिंग कव्हर होतोय मेन म्हणजे, आणि आपल्या होणाऱ्या सिली मिस्टेक असतात त्या टाळतात. आता गेल्या भरतीत पण माझ्या काय सिली मिस्टेक झाल्या, त्यामुळे मी 3 मार्कांनी राहिलो. त्यात जर नसत्या झाल्या तर मी आज भरती असतो. पण तेच भाग्य आहे माझं की त्या वर्षी जर गेल्या वर्षी झालं असतं तर यावर्षी टॉपर होता नाही आला असतं. ती एक गोष्ट चांगली झाली. बरं.
म्हणजे एक काही गोष्टी पथ्यावर झाल्यात. हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अभ्यास करणे किती तास हे महत्त्वाचं नाही असं म्हणालात तुम्ही. हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की उद्या परीक्षा देत असताना सगळ्यात महत्त्वाचं PYQ सोडवणं गरजेचं आहे, PYQ, हो. की टू द पॉईंट एक्झाम ओरिएंटेड अभ्यास होतो, की त्याचं समाधान वाटत असेल. तुम्ही हो. अशाच पद्धतीने गेलात असं वाटतंय हो. मला. तर एकंदरीत मित्रांनो बघा, आपण ऋतिकला बोलत असताना हा सगळा जो काही बोलत होता बघा, त्याच्यामध्ये गूढ रहस्य सांगत होता. सगळे प्रश्न आपण जे जे काही विचारत होतो बघा, एकंदरीत जर आपण ऋतिकचा प्रवास बघितला तर एकंदरीत हा प्रवास बघितल्यानंतर एक नक्कीच कळायला लागले की ऋतिकने बाबा प्रवास करत असताना प्रामाणिकता सातत्य ठेवला का. असं हो. केलं का तुम्ही ऋतिक की बाबा 8 दिवस अभ्यास केला आणि गेला 10 दिवस गावाकडे किंवा काय अभ्यासामध्ये खंड पडला, म्हणजे तुमचं काय होतं, सतत अभ्यास करत होतात का, कसं हो होतं? सर, सतत अभ्यास तर करत होतो. कारण मी इथे कारागृहाला लागल्याच्या नंतर पण तिकडे 3 मार्काने राहिलो. पण कारागृहाला जॉईनिंगला मला 6 महिने लागले. त्या 6 महिने गॅपमध्ये पण मी फक्त हप्ताभर जरा विचार आला की काय होईल काय होईल, काय परत करायची का तयारी. मग त्यानंतर ठरवलं की परत आपण शून्यापासून तयारी करायची आणि यावेळेस जिल्ह्याला टॉपच व्हायचा, असा विषय केला. अच्छा अच्छा. हो. बर बर. म्हणजे कारागृह पद असताना सुद्धा तुम्हाला वाटलं की आणखी पुढे जायचं. हो. आता तुम्ही आता महाराष्ट्र शासनाच्या ह्या पोलीस भरतीमध्ये मुंबई टॉपर झालात. हो. मग असं तुम्हाला आणखी काय वाटायले का आपलं पुढे जावं लागेल असं वाटते का, हो. आणखी काय पुढे भविष्यामध्ये काही इच्छा वगैरे आहेत का? कसं आहे सर, आयुष्यात आहे ना, कधी थांबून एका गोष्टीवरती थांबून अर्थ अच्छा, नाही. अच्छा. आपल्याला जेवढं पुढे जाता येईल तेवढा प्रयत्न करायचा. आता मी माझं टार्गेट आहे पुढे होऊन PSI वगैरे व्हायचं, ते मी नक्कीच होण्याचा प्रयत्न वगैरे करेन. अच्छा अच्छा. म्हणजे एकंदरीत तर बघितलं मित्रांनो, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋतिकला पार्श्वभूमी अगदी बंधू PSI पोलीस असल्यामुळे मुंबईमध्ये एक प्रेरणा होती. ती प्रेरणा महत्त्वाची होती. आणि एकंदरीत मैदानी चाचणी करत असताना भावांची साथ होती, लगेच मित्रमंडळी होती, म्हणजे एकमेकाच्या संगतीनं करायचं आहे. आणि लेखी परीक्षेच्या माध्यमातून पुढे जात असताना आमच्यासारखे गुरु भेटले, आणखी काही गुरु त्यांच्या जीवनामध्ये आले असतील. तर एकंदरीत हा एवढा सगळा प्रवास झाल्यानंतर ऋतिकची गोळाबिरी झाली 147 मार्क मित्रांनो. तर आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की 100 पैकी 94 मार्क पडल्यानंतर हे 147 कसे झाले. तर NCCचे मार्क पकडून 5 147 झालेत. मग आता तुम्हाला लगेच प्रश्न पडणार पोरांनो, मग 147 झालेत म्हणजे 5 मार्क वाढल्यामुळं. पण सगळ्यात महत्त्वाचं, जरी ते 5 कमी केले तरी 142 मार्क घेऊन आपला ऋतिक महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा रँक धारण केलेला विद्यार्थी आहे. मनस्वी स्वागत ऋतिक तुझे पुन्हा एकदा. मला वाटतं ह्या तुझ्या बोलण्यामधनं जे काही पोलीस भरती करणारी विद्यार्थी मंडळी आहेत त्यांना नक्कीच प्रेरणा भेटेल की बाबा त्यांच्या मनामध्ये बऱ्याच लोकांमध्ये की काही ज्याला जर कमकुवतता वाटत असेल कोणत्या गोष्टीमध्ये, तर तुम्ही जे मार्गदर्शन केलात त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपला ऐकणारा जो काही वर्ग आहे तो नक्कीच त्याच्यामध्ये या गोष्टीचा फायदा त्यांच्या जीवनामध्ये होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. रोहित, पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालात त्याबद्दल तुमचा आभार मानतो. आणि तुमचा प्रवास 100% इथं न थांबता आयुष्यामध्ये तुम्ही चांगल्या पदावरती आणखी PSI व्हावं, आणखी जास्तीत जास्त चांगल्या माणसाची कामं व्हावी आणि सगळं काही तुमचं नामांकित ह्या महाराष्ट्रभर तुम्ही व्हावं, देशभर व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशीही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण की तुमच्यासारखी फार सातत्य ठेवून म्हणजे एखादं पद भेटल्यानंतर सुद्धा न थांबता न थकता म्हणजे पुढं कंटिन्यू तयारी करणारी जी विद्यार्थी मंडळी आहेत ते फार कमी आहेत. कारण की एकदा का विद्यार्थी असं वाटतं की बाबा सगळं आपल्या ह्या संकटातून मोकळा झालो असं म्हणून सगळं सोडून देतात. पण तुमची जी काही प्रेरणा आहे म्हणजे बाबा चला आता जीवनात थांबायचं नाही, पल्ला ना पल्ला पुढं जायचं आहे, काहीतरी नाव कमवायचं आहे, काहीतरी ठेवायचं आहे, आपण अशा पद्धतीनं तुम्ही उत्तरोत्तर काळामध्ये प्रगती करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांचे ह्याच्यामध्ये आभार मानतो. कारण की तुम्ही ह्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीतरी ज्ञानाची काडी घेऊन जावं आणि आपणही यशस्वी व्हाल अशी तुमच्याकडनं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. ऋतिक, धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.